नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टॉपिक ग्रॅव्हिटेशन. इयत्ता 10वीचा सायन्स या विषयाचा पहिला चॅप्टर ग्रॅव्हिटेशन वरती आहे. लक्षात घ्या, ग्रॅव्हिटेशन हा व्हिडिओ आपण पाहताना कोणकोणते पॉइंट पाहणार आहोत ते बघूयात. पहिल्यांदा तर हु डिस्कवर द लॉज ऑफ ग्रॅव्हिटी, त्यानंतर एक्झाम्पल ऑफ ग्रॅव्हिटी इन ऍक्शन, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, असे 3 पॉइंट आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिला पॉइंट आहे डिस्कवरी ऑफ ग्रॅव्हिटी. सर्वांना माहिती आहे न्यूटन या शास्त्रज्ञांनी ग्रॅव्हिटीची डिस्कवरी केली. सर आयझॅक न्यूटन हे त्यांचं नाव आहे आणि त्यांनी काय मांडलं की ही रिअलाइज्ड दॅट द फोर्स प्रोपेलिंग ए फॉलिंग ऍपल टू द ग्राउंड इज द सेम ॲज द फोर्स विच होल्ड्स अस टू द अर्थ. द फोर्स इज ग्रॅव्हिटी. म्हणजे त्यांनी झाडावरून पडलेलं सफरचंद पाहिलं. हे झाडावरून पडलेलं सफरचंद जमिनीकडे आकर्षित होतं. याचाच अर्थ जमीन कोणतं तरी असं एक फोर्स त्या फळावर ऍक्ट करतं. बरोबर आहे. हेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि याच ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आपण सर्वजण जे पृथ्वीवर राहतो ते सर्वजण पृथ्वीकडे आकर्षित केले जातं, असं त्यांनी सिद्धांत मांडला आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं त्यांनी डिस्कवरी केली. ठीक आहे, नेक्स्ट बघू. नेक्स्ट आहे ग्रॅव्हिटी इज अ फोर्स. म्हणजे त्यांनी एक फोर्स म्हणून त्याला म्हटलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर ग्रॅव्हिटी इज अ फोर्स विच प्रेझेंट एव्हरीवेअर. ते सर्वत्र आहे. इट पुल्स एव्हरीथिंग विथ मास ऑर एनर्जी टुवर्ड वन अनादर. म्हणजे या युनिव्हर्स मधील सर्व वस्तू कोणताही मॅटर असू ते एकमेकांना ग्रॅव्हिटेशनल फोर्सने अट्रॅक्ट करत असतात. हे लक्षात घ्या. पुढे बघूयात. वी एक्सपिरियन्स ग्रॅव्हिटी. तर वी एक्सपिरियन्स ग्रॅव्हिटी म्हणजे आपण कुठे ग्रॅव्हिटीचा अनुभव घेतो. वी एक्सपिरियन्स ग्रॅव्हिटी बाय बिंग पुल्ड इन ए डाऊनवर्ड डायरेक्शन बाय द अर्थ. म्हणजे आपण कोणतीही वस्तू आकाशात फेकली असता ती पृथ्वीवर पडती. हे ग्रॅव्हिटीच आहे. ग्रॅव्हिटी इज द फोर्स होल्डिंग द प्लॅनेट इन ऑर्बिट अराउंड द सन. ओके. ग्रॅव्हिटी ऑल्सो होल्ड द मून इन ऑर्बिट अराउंड द अर्थ. लक्षात आलं. म्हणजे आपली पृथ्वी जी सूर्याभोवती फिरते ते पण ग्रॅव्हिटीमुळेच. सूर्याची जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते यासाठी कारणीभूत आहे. आणि जसं चंद्र पृथ्वीभोवती फिरतो यासाठी पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कारणीभूत आहे. युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो, जो न्यूटन यांनी मांडला. अकॉर्डिंग टू द थिअरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. म्हणजे या युनिव्हर्स मधला प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या प्रत्येक ऑब्जेक्टवर हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करत असतो. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट. म्हणजे हे जे फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तर ते कशावर डिपेंड आहे, तर ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे त्यांच्या मासेसच्या प्रोडक्टवर. म्हणजे त्या दोन ऑब्जेक्टच्या मासेसच्या गुणाकारावर. आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कशाच्या आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे त्या दोन ऑब्जेक्ट मध्ये जे डिस्टन्स आहे त्याच्या स्क्वेअरच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे आणि त्या दोन ऑब्जेक्टच्या मासच्या गुणाकाराच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हा आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. समजलं. अकॉर्डिंग टू दिस थिअरी काय आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट and is inversely proportional to square of the distance between them. तर या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं जे हे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ जो आहे त्याने एक इक्वेशन बनतं. तर ते इक्वेशन असतं F इज इक्वल टू G इंटू M1 M2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. आपण लॉ मध्ये जसं बघितलं तसं त्याप्रमाणे हे इक्वेशन असं डिराईव्ह होतं. याच्यामधला जी आहे त्याला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं म्हणतात. बघा, M1 आणि M2 असे दोन मास असणारे ऑब्जेक्ट आहेत आणि ते एकमेकांकडे F या फोर्सने अट्रॅक्ट होतात आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स D असतं. त्यावेळेस हे इक्वेशन बनतं. ठीक आहे. आणि कॅपिटल जी ला काय म्हणतात, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे.
नेक्स्ट एक छोटासा पार्ट आहे बघा. द मून हॅज अ लेस ग्रॅव्हिटी. अर्थ आणि मून याच्यामध्ये आकारामध्ये फरक आहे. लक्षात आलं? आकारामध्ये फरक म्हणजे मासमध्ये फरक असल्यामुळे अर्थची ग्रॅव्हिटेशनल पॉवर जास्त आहे आणि मूनची ग्रॅव्हिटेशनल पॉवर कमी आहे. अप्रॉक्सिमेटली 1/6 पॉवर आहे ग्रॅव्हिटेशन मूनची. म्हणजे जर एक किलो 6 किलो वजन जर इथे असेल एखाद्या गोष्टीचं, तर चंद्रावर गेलं आपण तर त्याचं वजन 1 किलो भरेल. आलं लक्षात? द मून हॅज मच स्मॉलर मास दॅन अर्थ. दिस मीन दॅट इट हॅज वीकर ग्रॅव्हिटेशनल पुल. अ पर्सन वुड वेट लेस ऑन मून कम्पेअर टू द लेस ऑन द मून कम्पेअर टू द अर्थ. म्हणजे जर एखाद्या माणसाचं 60 किलो वजन पृथ्वीवर असेल तर त्या माणसाचं वजन चंद्रावर साधारण 10 किलो भरेल. म्हणजे मूनची ग्रॅव्हिटी ही अर्थच्या ग्रॅव्हिटीपेक्षा कमी आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण व्हिडिओ संपवतोय. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमचं ज्ञान प्रवाह हे चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार.